अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या आयोगाच्या ताज्या अहवालामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. या अहवालात भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS या संघटनेवर निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे देशभरात राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. USCIRFच्या या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही संघटनांच्या कार्यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांवर दबाव वाढत असल्याचा आरोप करण्यात आला असून अमेरिकन प्रशासनाने संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर लक्ष केंद्रित करून निर्बंध लावण्याचा विचार करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान भारत सरकारने या अहवालाला ठाम शब्दांत फेटाळले आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजेच परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींचा देश असून प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी संविधानाने दिली आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे USCIRF हा केवळ अमेरिकन सरकारला सल्ला देणारा आयोग आहे. त्याच्या शिफारशी बंधनकारक नसतात. त्यामुळे या अहवालानंतर प्रत्यक्षात अमेरिकन प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.